विलीनीकरणामुळे तो नाराज गट आणि अपघाताचा कट असू शकतो. रोहित पवार यांचा हा आरोप. आम्ही एनडीएमध्ये जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही किंवा दादाच एनडीएतून बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता. दोघांपैकी एका दृष्टिकोनातून गटाने हा अपघाताचा कट रचला होता का? रोहित पवार यांचा हा मोठा आरोप. पायलटने दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं. कौटुंबिक अडचणींमुळे पायलटला ब्लॅकमेल करण्यात आलेलं होतं का? रोहित पवारांना शंका. मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही दावा. 1100 डिग्री तापमानावरती तासभर जळालं तर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होतं. दादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स ठेवलेल्या जागच्या केबल जळालेल्या नाहीत, कागद जळालेले नाही. तोच नियम ब्लॅक बॉक्सला देखील लागू. रोहित पवार यांच्याकडून शंका व्यक्त. सत्तेतील अनेक लोक बीएसआरच्या मालकाशी संबंधित कंपनीवर अद्याप बंदी का नाही? काहींची कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी धडपड सुरू. रोहित पवार यांचा हा गौप्यस्फोट. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाच्या सीबीआय तपासासह बीएसआर कंपनीच्या मालक आणि संचालकांची चौकशी व्हावी. राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. फडणवीस लवकरच गृहमंत्री आणि शहांकडे मागणीचा पाठपुरावा करणार. जयंत पाटील यांच्या घरी विलीनीकरणासाठी 13 बैठका झाल्या. विलीनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते. अजित पवार यांची ही इच्छा होती. रोहित पवार यांची माहिती. राष्ट्रवादी विलीनीकरणासाठी जयंत पाटलांच्या 30 बैठका. नाना पटोलेंचं सूचक विधान. 2 कुटुंब एकत्र येत असतील तर अडवू नका. पटोलेंची ही भूमिका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज दिल्ली दौरा. भारत मंडपम या ठिकाणी सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावणार. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी आता 16 मार्चला निवडणूक प्रक्रिया पार पडणार. शरद पवार, रामदास आठवले आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह दिग्गज खासदारांची टर्म देखील संपणार. रिक्त जागांसाठी राजकीय हालचालींना वेग. मुस्लिम जात प्रमाणपत्र वितरणाला राज्य सरकारचा ब्रेक. आघाडी सरकारच्या काळातील प्रक्रियेवर 12 वर्षांनंतर गदा. मुस्लिम समाजाला आरक्षण रद्द. प्रमाणपत्रांची खिरापतही बंद. नवा शासन निर्णय जारी. पुणे महानगरपालिकेच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांना कोर्टाचं समन्स. पराभूत उमेदवारांकडून विविध आक्षेप नोंदवत याचिका दाखल. 3 नगरसेवकांविरोधात अनधिकृत बांधकामाची तक्रार. मालेगाव महापालिकेची पहिली महासभा वादळी ठरणार. रद्द केलेले जन्मदाखले नियमित करण्याचा ठराव चर्चेला येणार. टिपू सुलतानच्या फोटोनंतर झालेल्या वादानंतर पहिलीच महासभा. हर्षवर्धन सपकाळांच्या विधानानंतर मीरा भाईंदरमध्ये संतापाची लाट. मीरा रोडमधील टिपू सुलतान चौकाचं नाव बदलण्यासाठी हालचाली. 18 फेब्रुवारीला नवा ठराव करण्यात येणार. हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनानंतर मुस्लिम समाजाकडून टिपू सुलतानच्या फोटोला दुग्धाभिषेक. परस्पर विरोधी कृतींमुळे अहिल्यानगरमध्ये तणावाचं वातावरण. कोल्हापुरातील 433 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं. शुक्रवारपासून प्रभाग रचनेला सुरुवात. 30 मार्चपर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर करावी लागणार. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये मतदान होण्याची देखील दाट शक्यता. पुण्यातील भिगवणमध्ये तरुणीच्या अपहरणानंतर संतापाची लाट. संपूर्ण शहर बंद. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी. काल हिंदू संघटनांकडून पुणे सोलापूर रस्त्यावर टाळ्या वाजवत निदर्शनं. आई बाबावर हल्ला करत तरुणीचं केलेलं अपहरण. नाशिक या ठिकाणी कुंभमेळ्याच्या कामात निसर्गाचा चमत्कार. गोदाघाटावर 3 पुरातन विहिरी सापडल्या. पाणी उपसण्याचं काम सध्या सुरू. नैसर्गिक स्रोत न तोडता विकास कामं करण्याची गोदाप्रेमींची मागणी. मुंबईमध्ये वाढत्या तापमानासह प्रदूषणाचे दुहेरी संकट. सलग 20 दिवसांपासून हवेचा दर्जा खालावला. दादरमध्ये ढगाळ वातावरण. AQIमुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर. नागपूर जिल्हा बँकेकडून थकीत कर्जदारांची माहिती गोळा करण्यास सुरुवात. शेतकऱ्यांना कागदपत्र सादर करण्याचं आवाहन. बँका लवकरच सहकार विभागाला अहवाल सोपवणार. होळी आणि शिमग्यासाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या. कोकणासह नागपूर आणि उत्तर भारतासाठी आता या गाड्या धावणार. 18 फेब्रुवारीपासून आरक्षण सुरू. प्रवाशांनी लाभ घेण्याचं रेल्वेचं आवाहन.